हा बघा दिसतोय ना अगदी लज्जतदार आणि सुटसुटीत. पण हा साधा झुणका नाही, हा आहे दुधातला खास झुणका. होय, तेल थोडं जास्त, मसाले कमी आणि चव मात्र जबरदस्त. जेव्हा भाजी संपते आणि झटपट काहीतरी पोटभर हवं असतं. आईनं हा झुणका करत घातलेला आठवतोय का? आज आपण तोच पारंपरिक झुणका पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि पौष्टिक पद्धतीने दूध घालून बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया एका वेगळ्या घरगुती स्वादाच्या झुणक्याला, जो एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खाऊ वाटेल. गॅसवर ठेवूया कढई. कढई गरम झाली की त्यात घालूया तेल. तेल आपले गरम झाले की त्यात घालायची मोहरी. मोहरी चांगली फुटून द्यायची, नाहीतर त्याची चव कडवट येते. मोहरी तडतडली की त्यात आपण थोडेसे जिरे घालूया. जिरे पण आपले पाहू शकता तुम्ही चांगले तडतडले आहेत. आता यामध्ये लसूण घालूया. हा लसूण मी चेचून घेतला आहे, 10 ते 12 पाकळ्या घेतल्या आहेत. याला आपण आता परतून घ्यायचे. गॅस कमी ठेवायचा म्हणजे लसूण करपणार नाही. जर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हिंग जर घालायचे असेल तर तुम्ही यात घालू शकता. जर हिंग घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. यात थोडासा कढीपत्ता पण घालूया. कढीपत्त्यानं झुणका खूप छान लागतो. टेस्ट पण खूप छान येते कढीपत्त्याने. तर हा झुणका सगळीकडे अशाच पद्धतीने केला जातो. आपण नेहमीच पिठलं करतो, त्यापेक्षा लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त घ्यायच्या. म्हणजे 1 वाटी बेसन असेल ना तर किमान 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. यामध्ये तुम्ही कांदा जरी घातला तरी चालेल, पण मी कांदा काही घातलेला नाहीये. हा झुणका बनवताना कांद्याचं प्रमाण पण जास्त ठेवायचं म्हणजे झुणक्याला टेस्ट चांगली येते. काही भागांमध्ये याला कोरडा झुणका म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून आवर्जून कळवा. लसूण आपला छान परतून झालेला आहे. जास्त करपून द्यायचा नाही, लालसरच भाजायचा. आता यामध्ये मी घातली आहे थोडीशी हळद. लहान छोटा चमचा मी धने पावडर पण यात ॲड केले आहे. त्याचबरोबर मी गरम मसाला पण घातला आहे. हे सर्व व्यवस्थित आपण हलवून घेऊया. आता यात आपण घालूया मिरची पावडर. मिरची पावडर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, किंवा त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची जरी चेचून घातली तरीही चालेल. एक वेळी काय होते, डब्याला काय बनवू हे सुचत नाही आपल्याला. त्यावेळी काय करायचं, पटकन हा झुणका बनवून डब्याला द्यायचा. आणि हो, हा झुणका प्रवासाला जरी तुम्ही जाताना नेलात तरी चालेल, कारण की हा झुणका 2 ते 3 दिवस आरामात राहतो. का तर त्यात आपण दूध ॲड केलेलं असते ना, त्यामुळे. यामध्ये घालायचे दूध. दुधाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मी ते 2 ते 2.5 वाटी दूध घेतलेले आहे. मी जे दूध घेतले ना आता 2 ते 2.5 वाटी, तेवढं दूध घेतलं तर 4 माणसांनी बास होईल. दूध घातल्यानंतर यात कोथिंबीर जरी आता ॲड केली तरी चालेल. कोथिंबीरची टेस्ट जी आहे ना, दूध उकळलं की त्यात उतरेल आणि त्याने टेस्ट पण खूप छान लागेल. आणि त्याचबरोबर यात ॲड करूया मीठ. मीठ मी ॲड केलेलं आहे, चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता कमी किंवा जास्त. हे व्यवस्थित आता आपण हलवून घेऊया. कलर तर पहा किती छान आलेला आहे. आणि तुम्हाला वाटेल यामध्ये तेल आपण भरपूर घातले, तर तेल जे आहे ना ते पीठ ओढून घेते, त्यामुळे तेल तुम्हाला अजिबात दिसणार नाही. माझ्या घरी तर हा झुणका खूप आवडतो. तुमच्या घरी आवडतो का नाही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. दुधाला छान उकळी आलेली आहे. आता त्यात घालायचे आपण बेसन. तर इथे मी बेसन घेतले आहे, ते घालते यात. बेसन घालताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि बेसन या दुधामध्ये एकजीव करत राहायचे, म्हणजे यातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात. बेसन पण कच्चं राहणार नाही. याला मंद आचेवर छान असं परतून घेऊया. तर बेसन बघा, मी आणखी 1 वाटी घातलेली आहे. बेसन घालताना आपण थोडं थोडं करून घालायचं, नाहीतर काय होऊ शकते गिठळ्या भरपूर होतात, म्हणून मी थोडं थोडं ॲड करायला लागली आहे. हा दुधातला झुणका बनवताना खरी मजा आत्ता. हलवून हलवूनच आपला हात दुखतोय. खरं चव मात्र एकदम भारी. तुम्हाला एक गंमत सांगते. एकदा माझ्या बहिणीने मला सांगितलं, दूध घालून झुणका कर म्हणजे भारी लागतो. मग मी म्हटलं भारीच करतो, पण मात्र तिने साखर नको सांगायचंच विसरली. मी मस्त गोड दूध टाकलं आणि वरून साखर पण टाकली. समजलं की खीर करायची, झुणका नाही. आणि झालं काय, झुणक्याची स्वीट डिश तयार. आई म्हणाली, हे झुणका आहे की डेझर्ट? तुम्ही पण पहिल्यांदा अशी काहीतरी गमती केल्या असल्या तर मला नक्की कमेंट करून कळवा. दुधामध्ये मी बेसन घालून व्यवस्थित हे आपलं परतून घेतलेलं आहे. गुठळ्या अजिबातही राहिलेल्या नाहीत, तुम्ही पाहू शकाल. झुणका बनवताना आपण लसणाचं प्रमाण जास्त घातले तर गुठळ्या अजिबात होत नाही. फोडणी घालताना आपण तेलाचा वापर जास्त केलता, पण यात तेल दिसते का हो? अजिबात नाही. ती तर मेन टीप आहे. तेलाचं प्रमाण आपलं जास्त असलं की नाही तर झुणका खूप छान होतो, तो पण दुधातला. तर चला, गप्पा मारून भरपूर झाल्या. आता 5 ते 10 मिनटं आपण हे झाकून ठेवूया. 5 ते 10 मिनटं याची वाफ द्यायची. फक्त मध्ये 1 वेळ हलवून घ्यायचे. 5 ते 10 मिनटे याला मंद आचेवर वाफ दिली. हे बघा, झुणका बराच कोरडा दिसतो. हा तयार होत आलेला आहे. इथे मी तुम्हाला एक टिप्स सांगते. बेसन हातावर घेऊन असं चोडून पाहायचं.
हाताला चिकटत नाहीये म्हणजे याचा अर्थ बेसन चांगलं शिजलं आहे. आणि जर हाताला लागलं तर ठेवायचं अजून 5 मिनिटं झाकून. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि मंद गॅसवर परतून घ्यायची. अगदी मिनिटभर परतायची. या झुणक्याला चवही छान येते व पचायलाही हलका होतो. तर याला मी अजून 1 मिनिटभर परतून घेतली आहे. आता आपला झुणका तयार झालेला आहे. यावर घालायची भरपूर कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आणि याला मिक्स करून घ्यायचे. तर तयार झाला असा छान दुधातला झुणका किंवा कोरडा झुणका म्हणला तरी चालेल. आता करूया मस्त झणझणीत असा दुधातला झुणका तयार झालेला आहे. हा झुणका बनवताना तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. हा झुणका भाकरीसोबत तर खूप छान लागतो, पण चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. यासोबत तुम्ही दही पण खाल्ले तर खूपच छान. आता तुम्हाला कढईत दिसत असेल असं घट्ट घट्ट, पण जरा गार झाला की तर पहा एकदम सुटसुटीत. तुम्ही पण ही गावरान रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ती कशी वाटली तुम्हाला. मी ज्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितल्या आहेत त्या फॉलो केल्या की तुमचा झुणका चुकणार नाही. माझा चुकला होता पण तुमचा चुकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.